आज आपण जे आपल्या जिल्ह्याचं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे त्या कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डाकेसाहेब म्हणून आहेत, त्यांच्यासोबत आहेत. जे काय आपल्या जिल्ह्यामध्ये अवैधरित्या वाहनावरती जे काय शासकीय अधिकारी वगैरे आहेत ते अवैधरित्या जे काही दिवे वगैरे लावून हिंडतात, प्रत्यक्षात त्यांच्याकडून किती वाहनांना परवानगी वगैरे घेण्यात आलेली आहे, त्या संदर्भामध्ये आपल्याकडून काय कारवाई करू शकता याबाबत आपण चर्चा करणार आहेत. तर नमस्कार साहेब. तर जी काय अंबर दिवा किंवा जे इतर बहुरंगी दिवा वापरासंदर्भातील जे काय नियम आहेत, जे काय शासन मी तुम्हाला थोडंसं वाचून दाखवतो की अंबर दिवा वापरासंदर्भात केंद्रीय मोटार वाहन नियमामध्ये केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या नियम 108 मध्ये सुधारणा केली असून नवीन सुधारणाप्रमाणे एअरपोर्ट, बंद क्षेत्र व खनिज क्षेत्र आणि प्रकल्पाच्या क्षेत्रात चालणाऱ्या वाहनाच्या टपावर अंबर दिवा लावता येणार आहे. केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या उच्च पदस्थांच्या वाहनावरील लाल अंबर दिवा लावण्याची तरतूद वगळली आहे. उच्च पदस्थांच्या वाहनांना एस्कॉर्टिंग करणाऱ्या वाहनावर दिवा लावण्याची तरतूद वगळण्यात आली आहे. ॲम्ब्युलन्सवरील लुकलुकणाऱ्या जांभळ्या काचामधील लाल दिवा लावण्याची तरतूद वगळण्यात आली आहे. आपत्कालीन किंवा आणीबाणी व्यवस्थापनासाठी विशिष्ट प्रकारची रचना केलेल्या वाहनावर केंद्र शासन विनिर्दिष्ट केलेल्या वाहनावर बहुरंगी लाल, निळा आणि पांढरा रंगाचा दिवा लावण्यास परवानगी आहे. केंद्र शासन अधिसूचनेनुसार केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या नियम 108 मधील पोट नियम 4 मधील तरतुदीचा वापर करून कार्यालयीन कर्तव्यात असणाऱ्या आपत्कालीन आणि आणीबाणीच्या व्यवस्थापनाच्या कर्तव्यात वापरात असणाऱ्या खालील नमूद वाहनाच्या टपावर बहुरंगी लाल, निळा आणि पांढरा रंगाचा दिवा वापरण्यास विनिर्दिष्ट केले आहे. अग्निशमनाशी संबंधित कर्तव्ये पोलीस, लष्करी दले किंवा निमलष्करी दलांची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्यावर असणारी वाहने, नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, पूर, भूस्खलन, वादळ, तत्सुनामी आणि मानवनिर्मित आपत्ती जसे की आण्विक आपत्ती, रासायनिक आपत्ती आणि जैविक आपत्ती इत्यादी निवारणासाठी कर्तव्यात असणारी वाहने. तथापि जर वाहन विनिर्दिष्ट कर्तव्यात वापरासाठी नसेल तर बहुरंगी दिव्याचा वापर करता येणार नाही. दरवर्षी राज्य शासनाने परिवहन विभाग किंवा केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन यथास्थिती उपरोक्त 3A व 3B मध्ये नमूद वाहनाच्या बाबत जनतेच्या माहितीकरिता त्या प्राधिकाऱ्यांना दिवा लावण्यास परवानगी दिली त्याची यादी प्रसिद्ध करतील अशी तरतूद विहित केली आहे. परिवहन विभागामार्फत या वाहनाच्या विंड स्क्रीनवर लावण्यासाठी एक स्टिकर जारी करण्यात येणार आहे. हे स्टिकर विनिर्दिष्ट अधिकाऱ्यास एका वेळी एकाच विनिर्दिष्ट वाहनाकरिता जारी करण्यात येणार आहे अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. या कायद्यामधील तरतुदीनुसार आपण आपल्या धाराशिव जिल्ह्यातील किती वाहनांना आणि ते कुणाच्या वाहनाला आपण स्टिकर दिलेला आहे, परवानगी दिलेली आहे आणि आपल्याकडे त्यांनी रितसर परवानगी मागितलेली आहे, कुणाची परवानगी नाकारली असेल तर त्या संबंधित आपण सांगा. धाराशिव जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत आपण असे 7 कार्यालयांना स्टिकर जारी केलेले आहेत, ज्यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील वाहने, विभागीय वन अधिकारी धाराशिव यांच्याकडील वाहने आणि तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्या वाहनांना आपण अशा प्रकारची स्टिकर्स जारी केलेली आहेत. आता जे तहसीलदार तथा व्यवस्थापक जे आहेत प्रशासन तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर, आता हे जे मी आता आपल्यासोबत ह्यांना स्टिकर देता येते का, ह्यांना परवानगी देता येते का नियमानं? त्याचे जे अर्ज आहे त्याचं पाहणी करून मग मी आपल्याला बोलतो. चालेल, ठीक आहे. बरं, दुसरी आता याच्यामध्ये जी परवानगी जी आता आपल्याकडे तर 7च वाहनाला दिलेली आहे, परंतु प्रत्यक्षात आपल्या जिल्ह्यामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे जिल्हाधिकारी असतील, बरेचसे डेप्युटी कलेक्टर असतील, बरेचसे म्हणजे जवळपास सर्वच तहसीलदार आहेत, त्या तहसीलदारांच्या वाहनावरती बहुरंगी कलरचा जे 3 कलरचा दिवे लावून हिंडतात. आपणही प्रत्येक वेळेला कलेक्टर ऑफिसमध्ये वगैरे मिटिंगला वगैरे जातात त्यावेळेला आपल्याला दिसतच असेल. पोलीस प्रशासनामधील बरेचसे DYSP असतील, PI असतील, हे सुद्धा त्यांच्या खाजगी वाहनाला म्हणा किंवा आता SP असतील, जसे की DYSP असतील, कलेक्टर असतील, डेप्युटी कलेक्टर असतील किंवा तहसीलदार असतील, यांच्या वाहनाला दिवा लावता येतो का? नाही, त्यांना याच्यामध्ये पोलीस, लष्करी दले, निमलष्करी दले, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जी कर्तव्यावर असणारी वाहने आहेत
त्यांच्यावरती बहुरंगी लाल निळा पांढरा रंगाचा दिवा लावण्याची परवानगी दिलेली आहे शासनाने. फक्त त्याच्यासाठी त्यांनी परिवहन विभागाकडून त्याचे स्टिकर प्राप्त करून घेतले पाहिजेत. आणि ज्यांनी स्टिकर प्राप्त करून घेतलेले आहे, ज्यांनी काय विनापरवानगी आपल्या विनापरवानगी ज्यांनी दिवे वगैरे लावलेले आहेत, त्यांच्यावर आपल्याकडून काय कारवाई करता येईल? मोटार वाहन कायद्याअंतर्गत जी कारवाई असेल ती यथायोग्य कारवाई आम्ही करू. जर आपण आपल्याकडे जर अशी जर काही गोष्टी निदर्शनास आणली तर आपण त्याच्यावर ॲक्शन घ्याल का? निश्चित कारवाई करू. आता आमच्याकडे का अशी माहिती आहे, आज आम्ही ते पकडलं, धाराशिवचे जे काही जिल्हाधिकारी आहेत किरण पुजार यांनी एक खाजगी गाडीवरती, जे की सरकारी वाहन नाही, ते खाजगी वाहन भाडे तत्वावरती लावलेलं आहे. आता जे भाडे तत्वावर खाजगी वाहन, ज्याला की टॅक्सी परमिट नाही, असं वाहन लावता येतं आहे का? कुठलं वाहन म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर वाहन भाड्यानं द्यायचं असेल तर तो व्यक्ती ज्यावेळेस त्या वाहनाकडे परवाना असेल तरच ते वाहन भाड्याने देऊ शकतो. जर परवाना नसताना जर दिला असेल तर त्याच्यावर आपण काय कारवाई करणार? त्याच्यावर मोटर वाहन कायद्याअंतर्गत आम्ही कारवाई करू. ठीक. तर आता आमच्याकडे अशी माहिती आहे, त्याचे पूर्ण डिटेल्स आहेत, माहिती आहेत, आम्ही ते बातमीमध्ये पण आपल्याला दाखवू. आम्ही त्याच्या आज पूर्णपणे लाईव्ह ही पण केलेलं आहे. ट्रॉफिकच्या पोलिसांना तिथं समक्ष बोलवून पण त्यांना पण ते दाखवलेलं आहे. जसे की जिल्हा परिषदचे CEO आहेत, त्याच्यामध्ये कलेक्टरचं वाहन आहे, ते तर काय खाजगी वाहन आहे, त्याला दिवा लावलेला आहे. CEOनी त्यांच्या सरकारी गाडीला दिवा लावलेला आहे. त्या संदर्भामध्ये आपण कारवाई करणार का? मोटर वाहन कायद्याअंतर्गत जी यथायोग्य कारवाई आहे ती कारवाई करण्यात येईल. आता जिल्हाधिकाऱ्यांनी जी वाहन आहे त्याचं माझ्याकडे पर्टिक्युलर आहे, जी MH 25 AK 9696 हे खाजगी वाहन आहे. हे भाडे तत्वावरती त्यांनी लावलेलं आहे. त्यांनी जे काय भाडे तत्वावरती वाहन लावलेलं आहे त्याची माझ्याकडं ऑर्डर पण आहे. ती ऑर्डर आपल्याला दाखवतो. हे वाहन भाडे तत्वावरती घेतलेलं आहे त्यांनी. तर त्याच्यावरती आपण त्या वाहनावरती काय कारवाई करणार? वास्तविक पाहता ही जिल्हाधिकाऱ्यावर म्हणत नाही मी, कारण तो अधिकार तुम्हाला नाही. त्या वाहनावरती पर्टिक्युलरली ते प्रायव्हेट वाहन असताना त्यांनी भाडे तत्वावर दिलं, त्या वाहनावरती आपण काय कारवाई करणार? आम्ही त्याचे कागदपत्र तपासू. कागदपत्र तपासल्यानंतर जर वाहन दोषी आढळलं तर त्याच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल. आपण किती दिवसात आम्हाला कारवाई करून कळवलं? नाही, आम्ही कळवू ना, कारवाई करून कळवू. नाही पण ते स्पेसिफिक आम्हाला एक कालावधी सांगा तुम्ही, 4-8 दिवसाचा, म्हणजे त्याच्यामध्ये की आम्ही त्याची कागदपत्र तपासू करू. एक 2-4 दिवसामध्ये तात्काळ शुक्रवारपर्यंत. तात्काळ करू. नाही, तात्काळ म्हणताय तुम्ही, तात्काळ म्हणताय, पण आम्ही तुमच्याकडे विचारणा करायला शुक्रवारी येऊ का? हे तात्काळ करू, आम्ही लवकरात लवकर करू. त्याची कागदपत्र तपासू आणि कारवाई करू. चालेल, ठीक आहे. मग आता हे जे काय वाहनं आहेत बाकीचे तहसीलदार वगैरे यांच्या जे काय गाड्यावरती दिवे वगैरे लावलेले आहेत, या संदर्भात काढायच्या अनुषंगाने किंवा त्यांच्यावरती काय ॲक्शन घेणार? आम्ही सगळ्यात त्याच्यावरती जी मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई आहे करता येणार ती करणार. ओके, धन्यवाद.